विविध क्रियांचं पद्धतशीर नियमन म्हणजे नियंत्रण, विविध क्रिया क्रमवार घडवून आणण्यासाठी समन्वय साधणं हे फार गरजेचं असतं. आणि म्हणून आपल्या शरीरातील संपूर्ण समन्वयाचं जे काम असतं ती आपली मानवी चेतासंस्था ही करत असते. तर मानवी शरीरामध्ये दोन यंत्रणांद्वारे समन्वय साधला जातो. पहिलं आहे चेता नियंत्रण, त्याला आपण नर्व्हस कोऑर्डिनेशन असं म्हणतो. दुसरं आहे रासायनिक नियंत्रण, त्यालाच आपण केमिकल कोऑर्डिनेशन असं म्हणतो. मग या समन्वयाची गरज कशासाठी आहे बघा. सजीवांची योग्य वाढ, विकास आणि ज्या आपल्या शरीराच्या विविध क्रिया चालतात त्या क्रियांवरती नियंत्रण आणि त्या क्रिया व्यवस्थित क्रमवार घडवून आणणं हे देखील फार आवश्यक असतं. इष्टतम कार्यशीलतेसाठी सजीवांच्या शरीराची स्थिर अवस्था म्हणजे समस्थिती असणं हे गरजेचं असतं. आणि म्हणून समन्वयाचे दोन प्रकार पडतात, जे मी तुम्हाला मगाशी म्हणाले की नर्व्हस कोऑर्डिनेशन म्हणजे चेता नियंत्रण, आणि दुसरं आहे केमिकल कोऑर्डिनेशन म्हणजेच रासायनिक नियंत्रण. मग आपली ही जी चेतासंस्था आहे, मानवी चेतासंस्था, याचे तीन भाग पडतात बघा. पहिला भाग आहे मध्यवर्ती चेतासंस्था, दुसरा भाग आहे परिघीय चेतासंस्था, तिसरा भाग आहे स्वायत्त चेतासंस्था. मध्यवर्ती चेतासंस्थेला आपण काय म्हणतो तर सेंट्रल नर्वस सिस्टीम असं म्हणतो, त्याला CNS असं म्हणतात. आणि मग याच्यामध्ये काय येतं तर आपला जो मेंदू आहे, आपला जो मेरुरज्जू आहे, हा सर्व भाग मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये येतो. मग मेंदू हा अतिशय नाजूक आणि जटिल असा अवयव आहे. मेंदूला संरक्षण म्हणून कडक हाडाचं आवरण असतं. आपल्याला सर्वांना माहित आहे की आपला जो मेंदू असतो तो कवटीमध्ये असतो असं आपण म्हणतो. तर त्याला आपण क्रॅनियम म्हणतो. कवटी जी असते त्यालाच क्रॅनियम असं म्हणतात, आणि त्याच्या आत आपला जो मेंदू असतो तो सुरक्षित ठेवलेला असतो. मग त्याच्यामध्ये तीन थर असतात. त्याला वर्षिका, निशारिका, चिनांशुका असं म्हणतात. आणि या तीन थराच्या आपल्या क्रॅनियम मध्ये म्हणजेच आपल्या कवटीमध्ये आपला जो मानवी मेंदू आहे, ब्रेन आहे, तो सुरक्षित ठेवलेला असतो. त्यानंतर आहे परिघीय चेतासंस्था, म्हणजे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये नर्व्ज, चेता पसरलेल्या असतात. आणि या सर्व नर्वची मिळून परिघीय चेतासंस्था तयार होते, त्यालाच आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम असं म्हणतो. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये अनैच्छिक क्रिया असतात, म्हणजे त्या आपल्या इच्छेनुसार चालू शकत नाहीत. उदाहरणार्थच द्यायचं झालं तर हृदयाचे ठोके, आपल्या श्वासोश्वासाचा दर असेल, किंवा आपल्या शरीराचं तापमान समतोल ठेवणं असेल, रक्ताभिसरण असेल, शिंकणं असेल, किंवा आपल्याला लागलेला खोकला असेल, बऱ्याच वेळेला अचानक आपण डोळे मिचकावतो, ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत या क्रिया त्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं, त्याला आपण अनैच्छिक क्रिया असं म्हणतो. मग या अनैच्छिक क्रियांवर नियंत्रण ठेवणारी जी संस्था असते त्याला स्वायत्त चेतासंस्था असं म्हणतात. म्हणजे आपली जी मानवी चेतासंस्था आहे त्याचे मूळ तीन भाग पडतात. पहिला भाग आहे मध्यवर्ती चेतासंस्था, त्याच्यात भाग दोन आहेत मेंदू आणि मेरुरज्जू. दुसरा आहे संपूर्ण शरीरामध्ये पसरलेल्या ज्या नर्व्ज आहेत त्याच्याकडून कोणतीही क्रिया घडली की त्याचा जो संकेत आहे तो मेंदूला मिळतो, त्याला काय म्हणतो आपण परिघीय चेतासंस्था म्हणतो. आणि पहिला तिसरं कसा आहे असतो? स्वायत्त चेतासंस्था. माईक्स ऑफ केलं तर बरं होईल. मॅडम तुम्ही अनम्यूट व्हा बरं का मॅडम. अनम्यूट म्हणजे अनम्यूट आहे आपण. अनैच्छिक क्रियांवर नियंत्रण ठेवणारी जी संस्था आहे ती स्वायत्त चेतासंस्था आहे.
आता मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे ज्याला आपण नियंत्रण कक्ष असं म्हणतो, तो काय काम करतो बघूया आपण. तर आपला जो हा मेंदू आहे तो अतिशय नाजूक आणि गुंतागुंतीचा असा अवयव आहे. मग इतका गुंतागुंतीचा अवयव आहे आणि इतका महत्वाचा आहे, मग त्याला संरक्षण असणं, प्रोटेक्शन असणं हे आपल्या शरीरासाठी फार गरजेचं आहे. म्हणून आपण म्हणतो त्याप्रमाणे आपली जी शिरोपोकळी असते त्याच्यामध्ये कवटी असते. मग त्या शिरोपोकळीमध्ये कवटीमध्ये मेंदूचं रक्षण करणारे कडक हाडाचं आवरण असतं. मग प्रोटेक्शन मी तुम्हाला म्हणाले की 3 थराचं आवरण असतं. मस्तिष्क आवरणही 3 थराचे असतात. पहिलं असतं वर्षिका, दुसरं असतं निशारिका आणि त्याच्यानंतर त्याच्या आतला थर. अशा 3 आवरणामध्ये, कवटीच्या 3 आवरणामध्ये आपला मेंदू काय केलेला असतो, अतिशय संरक्षित ठेवलेला असतो. मग ही जी आवरणं आहेत ती काय करतात तर कोणताही धक्का बसला समजा, समजा डोक्याला धक्का बसलाय, अपघात झालाय, तर पटकन मेंदूला इजा होऊ शकत नाही. अगदीच भीषण अपघात असेल आणि या 3 थरांना धक्का बसल्यानंतर मग मेंदूला जो या कवटीमध्ये सुरक्षित आहे, त्याला धक्का बसू शकतो आणि म्हणून हे नियंत्रण कक्ष आहे असं त्याला आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे प्रमस्तिष्क मेरुद्रव. हा जो द्रव असतो तो मेंदूला पोषक द्रव्य पुरवतो. म्हणजे आता मी तुम्हाला म्हणाले, की अचानक एखादा आघात झाला, तर त्या आघातांपासून सर्वप्रथम संरक्षण करण्याचं जे काम असतं, ते कोण करत असतो? तर हा प्रमस्तिष्क मेरुद्रव करत असतो. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो? सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असं म्हणतो. आणि हे फ्लुइड त्या 3 थरांच्या आत सुद्धा पुन्हा जर इजा होऊ शकत असेल मेंदूला, तर ते होऊ नये त्याच्यासाठी संरक्षण करण्याचं काम हा सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणजेच प्रमस्तिष्क मेरुद्रव करत असतो. आता बघा, माणसाच्या मेंदूमधून दर मिनिटाला 750 ते 1000 मिलीलिटर इतकं रक्त वाहत असतो. मेंदू ऑक्सिजनच्या शिवाय सुद्धा 4 ते 6 मिनिटांपर्यंत जिवंत राहू शकतो. आणि मग त्यानंतर ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला समजा, तर त्यानंतर 6 मिनिटानंतर त्यातील पेशी मरू लागतात. मग या पेशी ज्या आहेत त्याला आपण चेतापेशी म्हणतो. त्यालाच आपण न्यूरॉन्स असं म्हणतो बघा. मग हे जे न्यूरॉन्स आहेत किंवा या ज्या चेतापेशी आहेत, या चेतासंस्थेचं कार्यात्मक आणि रचनात्मक घटक आहेत. माणसाचा जेव्हा जन्म होतो, तेव्हा जेवढ्या चेतापेशी चेतासंस्थेमध्ये असतात, तेवढ्याच त्या आयुष्यभर असतात. म्हणजे जन्मानंतर चेतापेशींची संख्या वाढत नाही. फक्त आपण जसे जसे मोठे होतो, तसा तसा त्या चेतापेशीचा आकार मात्र वाढत जातो. मग आपण बघूया. आपण मध्ये बघितलं बघा, की हृदय कसं असतं, हृदयाचं वजन कसं असतं. तसं मानवी मेंदूचं वजन किती आहे बघा. तर सरासरी 1300 ग्रॅम ते 1400 ग्रॅम इतकं मानवी मेंदूचं वजन आहे. आणि तो दर मिनिटाला 750 ते 1000 मिलीलिटर रक्त या मेंदूमधून वाहतं. म्हणून मेंदूला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते. आणि मानवाच्या ज्या चेतापेशी आहेत, मेंदू सुमारे 100 अब्ज चेतापेशींनी म्हणजे 100 अब्ज न्यूरॉन्स आपल्या शरीरामध्ये पसरलेल्या आहेत आणि या न्यूरॉन्सच्या कडून आपल्या मेंदूचं काम हे होत असतं. मी मगाशी म्हणाले तसं माणसाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा जेवढ्या पेशी असतात त्या तेवढ्या आयुष्यभर राहतात. आपण जसे जसे मोठे होतो तशा त्यांच्या संख्या वाढत नाहीत, तर फक्त त्याचा आकार हा वाढत जातो. मग बघा, आपण म्हटलं की माणसाचं मानवी मेंदूचं वजन 1300 ते 1400 ग्रॅम आहे. परंतु अल्बर्ट आइन्स्टाईन आपल्याला सर्वांना माहित आहे, हा थोर शास्त्रज्ञ होता. त्याच्या मात्र मेंदूचं वजन खूप कमी होतं. ही एक विशेष नोंद आहे मी तुम्हाला जी सांगतेय. त्याच्या मेंदूचं वजन फक्त आणि फक्त 1230 ग्रॅम होतं. आणि बघा, मेंदूमध्ये सुद्धा 2 भाग असतात. आपल्या सर्वांना माहित आहे, डावा मेंदू आणि उजवा मेंदू. मग ही कार्य सुद्धा वेगवेगळं करतात बरं का. साधारणतः मेंदूची जी डावी बाजू असते, संभाषण, लिखाण, तर्कसंगत विचार, ते नियंत्रित करणं, ह्या सगळ्या गोष्टी एखाद्याला खूप चांगल्या जमतात. म्हणजे त्याचा डावा मेंदू खूप चांगला काम करतो. पण काही लोकांना बघा, त्यांच्याकडे कलेचं अंग असतं. आपण म्हणतो की नाही आर्टिस्टिक व्ह्यू आहे त्याच्याकडे. सर्वांगीण विचार करणं, अतिशय वेगळं नवीन अशी काहीतरी निर्मिती करणं आणि कलेमध्ये ज्याला रस असतो, मग त्याच्यामध्ये सगळ्याच कला आल्या तुमच्या. या गोष्टी ज्याच्या कडे चांगल्या असतात, त्याचा जो मेंदू असतो, उजवा मेंदू, तो जास्त ॲक्टिव्ह असतो.
मेंदू जरी सर्व अवयवांना संवेदना देत असला तरी स्वतः मेंदू मात्र असंवेदनशील असतो. मेंदूच्या डाव्या गोलार्धामध्ये उजव्या गोलार्धापेक्षा जास्त चेतापेशी असतात. मग आता डावी व उजवी बाजू दुहेरी प्रोसेसिंग आपल्या मेंदूमध्ये होतं. कसं कसं होतं बघा, तुम्हाला दोन्ही मेंदूचे दोन्ही भाग आता दिसत आहेत. तर लेफ्ट हेमिस्फिअर म्हणजे डावी बाजू, तिथं काय बरं चांगलं असतं, तर आपलं भाषण, लिखाण, तर्कसंगत विचार, लॉजिकल थिंकिंगच्या ज्या गोष्टी आहेत त्या कोण नियंत्रित करतं, तर डावी बाजू नियंत्रित करत असते. आणि उजवी बाजू म्हणजे राईट हेमिस्फिअर काय नियंत्रित करतो, तर आपल्यातल्या ज्या कलाक्षमता आहेत, सर्वांगीण विचार आहेत, नवनिर्मिती आहे, क्रिएटिव्हिटी आहे, या सगळ्या गोष्टी उजवी बाजू म्हणजे मेंदूचा उजवा हेमिस्फिअर, राईट हेमिस्फिअर हा या गोष्टी नियंत्रित करत असतो. मेंदू, मी तुम्हाला म्हणाले की सर्व अवयवांना जरी तो संवेदना देत असला तरी तो स्वतः काय असतो, असंवेदनशील असतो. आणि आणखीन एक गोष्ट की उजव्या गोलार्धामध्ये डाव्या गोलार्धापेक्षा जास्त म्हणजे 1860 लाख चेतापेशी या जास्त असतात. आणि म्हणून या लोकांकडं, ज्यांचा राईट हेमिस्फिअर ऍक्टिव्ह असतो, त्यांच्याकडे क्रिएटिव्हिटीची क्षमता असते, त्यांच्याकडे आर्टिस्टिक व्ह्यू असते. म्हणजे एखादी गोष्ट आपण सर्वसामान्य दृष्टीने पाहतो, पण ज्याचा राईट हेमिस्फिअर स्ट्रॉंग असतो ना, तो त्याच्याकडे फार नवीन वेगळ्या नजरेने पाहू शकतो. आणि ही जी असते क्षमता, ती फक्त आणि फक्त राईट हेमिस्फिअर मधल्या चेतापेशींवरती अवलंबून असते. आता आपण मेंदूच्या महत्वाच्या भागाकडे जाऊया. मेंदू या जटिल अवयवाचे 3 प्रमुख भाग आहेत. पहिला आहे अग्र मस्तिष्क, त्याला आपण फोरब्रेन म्हणतो. दुसरा आहे मध्य मस्तिष्क, त्याला मिड ब्रेन म्हणतो. आणि तिसरा असतो पश्च मस्तिष्क, त्याला आपण हाइंड ब्रेन म्हणतो. मग अग्र मस्तिष्क म्हणजे काय बघा. अग्र मस्तिष्कालाच इंग्रजीमध्ये आपण फोरब्रेन असं म्हणतो. त्याच्यामध्ये पुन्हा 3 भाग येतात. अग्र मस्तिष्कामध्ये फोरब्रेन मध्ये 3 भाग येतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल, फोरब्रेन म्हणजे समोरचा भाग. इथे तुम्हाला लाल रंगाने जो दिसतोय तो फोरब्रेन आहे. मग याच्यात 3 भाग कोणते आहेत, तर प्रमस्तिष्क, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस असे 3 भाग आहेत. प्रमस्तिष्क म्हणजे सेरेब्रम. सेरेब्रम हा संपूर्ण मेंदूचा 85% भाग हा प्रमस्तिष्कानं किंवा सेरेब्रमनी व्यापलेला असतो. याच्यात काय नियोजन असतं बघा, आपली स्मरणशक्ती असेल, आपली बुद्धिमत्ता असेल, किंवा आपण जे करतो ते नियोजन, निर्णय क्षमता, आपल्या ज्या सगळ्या ऐच्छिक हालचाली आहेत, ज्या आपल्या इच्छेनुसार काम करतात, त्या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचं काम हा सेरेब्रम म्हणजेच प्रमस्तिष्क करत असतो. त्यानंतर पुढचा भाग आहे थॅलॅमस. थॅलॅमस काय काम करतो बघा. तुम्हाला इथे केशरी रंगाचा जो भाग दिसतोय की नाही, तो थॅलॅमसचा आहे बरं का. तर हा जो थॅलॅमस आहे तो काय काम करतो, तर स्पर्श, तापमान, दाब, वेदना या सर्व गोष्टींची जाणीव तो थॅलॅमस करून देतो. म्हणजे बघा, आपल्याला अगदी निवडुंगाचे काटे आणून टोचले तर तुम्हाला काहीतरी एक वेगळ्या प्रकारचा स्पर्श होतो. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या टाकल्या किंवा अगदी नाजूक असा कापूस आणून तुमच्या हातावर ठेवला तर त्याचा स्पर्श वेगळा जाणवणार आहे. 2 वाट्या घेतल्या, एकामध्ये गरम चहा घेतलाय आणि दुसऱ्यात बर्फ ठेवलाय आणि दोन्ही वाट्या 2 हातांवर ठेवल्या तर तापमानामधील बदल तुमच्या लक्षात येतो. मग या सर्व गोष्टींची जाणीव जी असते, तो करून देणारा जो भाग असतो त्याला आपण थॅलॅमस असं म्हणतो. त्यानंतर बघा, आपल्याला भूक लागते, आपल्याला तहान लागते, आपल्या शरीराचं जे तापमान असतं, या सर्व गोष्टींचा समतोल राखण्याचं काम. भूक लागल्यानंतर आपल्याला त्याची जाणीव होते, तहान लागल्यानंतर आपल्याला त्याची जाणीव होते. मग या ज्या जाणीवा आहेत त्या कोण नियंत्रित करतं, तर हायपोथॅलॅमस. भूक, तापमान आणि पाण्याचा समतोल राखण्याचं काम हायपोथॅलॅमस करत असतो. मग हे 3 भाग अग्र मस्तिष्काचे आहेत. पहिला भाग आहे प्रमस्तिष्क, दुसरा भाग आहे थॅलॅमस आणि तिसरा भाग आहे हायपोथॅलॅमस. हे अग्र मस्तिष्काचे 3 भाग आहेत. आणि संपूर्ण मेंदूचा 85% भाग हा या सेरेब्रमनी म्हणजेच प्रमस्तिष्काने व्यापलेला असतो. त्यांची कार्य सुद्धा आपण इन डिटेल पाहिलेली आहेत. त्यानंतर आहे मध्य मस्तिष्क. आपण मगाशी पाहिलं, सगळ्या ऐच्छिक ज्या क्रिया होत्या त्या फोर ब्रेननं म्हणजे प्रमस्तिष्कानं किंवा अग्र मस्तिष्कानं
नियंत्रित होतात. मग आता पुढचा भाग कोणता आहे तर मध्य मस्तिष्क, त्यालाच आपण मिड ब्रेन म्हणतो. आणि ह्या मध्य मस्तिष्काचे पुन्हा भाग आहेत बघा. अ, नाही, मध्य मस्तिष्काचा काही भाग नाही. मध्य मस्तिष्क हा एकच आहे, त्याला मिड ब्रेन असं म्हणतो. हा काय काम करतो तर ज्या अनैच्छिक क्रिया आहेत त्या अनैच्छिक क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचं काम मिड ब्रेन म्हणजे मध्य मस्तिष्क करत असतो. आता मध्य मस्तिष्काची जागा तुम्हाला दिसत असेल. हा जो समोर दिसतोय तो मध्य मस्तिष्काचा भाग आहे. अनैच्छिक क्रिया असेल किंवा व्हिज्युअल रिफ्लेक्सेस, दृश्य प्रतिक्षेप, आपल्याला स्वप्न वगैरे पडतं ज्याच्यावर आपल्या इच्छेचा काही भाग नसतो, त्या गोष्टी अनैच्छिक आहेत. या सर्व गोष्टी नियंत्रण करण्याचं काम मध्य मस्तिष्क हा करत असतो. त्यानंतर बघा, पश्च मस्तिष्क जे म्हणतो आपण, त्या पश्च मस्तिष्कामध्ये पुन्हा 3 भाग येतात. अनुमस्तिष्क, मस्तिष्क पुच्छ आणि पॉन्स वरुली असे 3 भाग आहेत. पश्च मस्तिष्क, पश्च म्हणजे पाठीमागचा. बघा, पहिला जो भाग होता अग्र मस्तिष्क, समोरचा भाग. मध्य मस्तिष्क, मधला भाग आणि पश्च मस्तिष्क याचा अर्थ आहे पाठीमागचा भाग. मग हा जो पाठीमागचा भाग आहे त्याच्यामध्ये असतं पहिला भाग आहे अनुमस्तिष्क. अनुमस्तिष्काला आपण छोटा मेंदू म्हणतो. आपल्या मेंदूच्या पाठीमागच्या बाजूला हा अनुमस्तिष्क असतो. त्याला आपण म्हणतो बघा हा छोटा मेंदू आहे. जवळ-जवळ 11% भाग हा अनुमस्तिष्काने व्यापलेला आहे. इथं काय होतं तर पुन्हा शरीराचा तोल राखणं, ऐच्छिक ज्या क्रिया आहेत, आपल्या हालचाली आहेत, त्याच्यामध्ये सुसूत्रता आणण्याचं महत्वाचं काम हे अनुमस्तिष्क करत असतं. त्याच्यानंतर आहे मेडुला ऑब्लॅंगाटा. मेडुला ऑब्लॅंगाटा हे काय काम करतं बघा, आणि त्यालाच आपण मस्तिष्क पुच्छ असं म्हणतो. तर ज्या अनैच्छिक क्रिया आहेत, रक्ताभिसरण, श्वसन, शिंकणं, खोकला यांसारख्या अतिशय महत्वाच्या अनैच्छिक क्रिया नियंत्रित करण्याचं काम मस्तिष्क पुच्छ करत असतो. म्हणजे बघा, 2 भाग आपल्या मेंदूमधले 2 भाग हे अनैच्छिक क्रियांवर नियंत्रण ठेवतात. त्याच्यामध्ये पहिला आहे मिड ब्रेन म्हणजे मध्य मेंदू किंवा मध्य मस्तिष्क, आणि दुसरा आहे मस्तिष्क पुच्छ जो पश्च मस्तिष्कामध्ये असतो. त्याला मेडुला ऑब्लॅंगाटा असं म्हणतात. आपलं रक्ताभिसरण, श्वसन, शिंकण्याच्या क्रिया, खोकण्याच्या क्रिया ज्या आपल्या इच्छेनुसार काम करत नाहीत, अतिशय अनैच्छिक आहेत ज्या गोष्टी, जे नियंत्रण करणं आपल्याला शक्य नाही, या सर्व क्रिया नियंत्रित करण्याचं जे काम आहे ते मस्तिष्क पुच्छ करतं. काही-काही वेळेला बघा, काही लोकांना पाठीमागं मार लागतो. म्हणजे अचानक पडल्यानंतर ते डोक्याच्या पाठीमागच्या बाजूला जेव्हा मार लागतो, अचानकच त्यांचा मृत्यू होतो. का? तर अशा भागाला म्हणजे मेडुला ऑब्लॅंगाटाला त्याला इजा झालेली असते आणि त्या भागाला जर इजा झाली तर आपला अचानक मृत्यू, म्हणजे त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू तिथं संभव होतो. त्या व्यक्तीच्या अचानक मृत्यूची संभाव्यता ही जास्त असते. आणि म्हणून पडत असताना सुद्धा बघा, आपण लहानपणापासून मुलांना सांगतो, अरे जर डोक्यावर पडत असेल तर पटकन डोक्याखाली हात घे. डोक्याला इजा होऊ देऊ नकोस. ह्याचं हेच कारण आहे. पुढे जाऊया आपण. तर मेरुरज्जूची माहिती घेऊया आपण. मेरुरज्जू, अ, याची रचना जी असते त्याची लांबी 40 ते 50 सेंटीमीटर इतकी असते. त्याचा व्यास हा 2 सेंटीमीटर असतो आणि पाठीच्या मणक्याच्या आत हा जो मेरुरज्जू असतो तो अतिशय सुरक्षित असतो. पहिल्या मणक्यामध्ये फर्स्ट लुंबार व्हर्टेब्रा संपतो आणि याच्या शेवटी आपल्या ज्या मेरुचेतूच्या घोस असतो त्याला कॉडा इक्विना असं म्हणतात आणि इथून मेरुरज्जू सुरू होतो.
मेरुरज्जू आतून पोकळ असतो आणि या पोकळीमध्ये देखील प्रमस्तिष्क मेरुदव असतो. आपण सुरुवातीला बघितलं बघा की आपला जो मेंदू असतो त्याला जो हा मेरुदव असतो तो काय करत असतो, प्रोटेक्ट करत असतो. त्याचप्रमाणे या पोकळीमध्ये सुद्धा प्रमस्तिष्क मेरुदव असतो. म्हणजे अचानक जर समजा आघात झाला, पाठीच्या मणक्याला असेल, अचानक काहीतरी ऍक्सिडेंट झालाय किंवा धक्का बसलाय जोरात, तर आतल्या भागाला इजा पोहोचू नये म्हणून जो द्रव असतो त्याला प्रमस्तिष्क मेरुदव असं म्हणतात. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये हे दळणवळणाचं जाळं जे आहे ते पसरलेलं आहे. मेंदू आणि मेरुरज्जूपासून निघून संपूर्ण शरीराच्या सर्व भागामध्ये पसरलेला चेतांचा याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाला जरी संवेदना झाल्या तरी त्या संवेदनांची जाणीव मेंदूला होते. काय क्रिया करायची आहे त्याची ऑर्डर मेंदूकडून येते आणि ती या चेतांना म्हणजे नर्व्हजना मिळते. आणि हे जे दळणवळणाचं जाळं आहे ते संपूर्ण शरीरभर पसरलेलं आहे आणि या जाळ्याला दळणवळणाच्या या जाळ्यालाच आपण काय म्हणतो, परिघीय चेतासंस्था असं म्हणतो. त्यालाच आपण पेरिफेरल नर्व्हस सिस्टीम असं म्हणतो. म्हणजे संपूर्ण शरीर हे चेतांनी जोडलेलं असतं. परिघीय चेतासंस्थामध्ये सर्व चेतांचा, सर्व न्यूरॉनचा समावेश असतो. या चेता एकमेकांना जोडल्या गेलेल्या असतात आणि त्यांचं एक जाळं तयार झालेलं असतं. शरीराच्या सर्व भागामध्ये हे जाळं पसरलेलं असतं आणि शरीराचे सर्व अवयव मध्यवर्ती चेतासंस्थेला जोडण्याचं काम या चेता करत असतात. मग पहिलं आहे क्रॅनियल नर्व्ह, मेंदूपासून निघणाऱ्या ह्या 12 जोड्या असतात. त्यानंतर आहेत स्पायनल नर्व्ह, मेरुरज्जूपासून निघणाऱ्या 31 जोड्या असतात. म्हणजे काय कार्य काय आहे बघा, तर अभिवाही चेता म्हणजे सेन्सरी न्यूरॉन्स हे अवयवांकडून मेंदूकडे नेऊन माहिती पोच करतात. तुमच्या शरीराच्या कोणत्याही, आता समजा तुम्ही सायकल चालवता आणि पडलात, तुमच्या गुडघ्याला इजा झाली किंवा तुमच्या हाताचे कोपरे फुटले, तर या अवयवांकडून मेंदूकडे माहिती नेण्याचं काम कोण करतं, तर सेन्सरी न्यूरॉन्स करतात. ती त्यांना सेन्स होतोय तिथं आणि हे सेन्सरी न्यूरॉन्स काय करतात, मेंदूकडे माहिती नेतात. आणि अपवाही चेता ज्या असतात, मोटार न्यूरॉन्स, हे काय करतात, मेंदूनी काय आदेश दिलाय मग मेंदू तिथं आदेश देतोय, लागलंय ना, चला उठून बसा, कुठे लागले ते बघा. मग ह्या ज्या आपल्या क्रिया होतात तो आदेश मेंदूकडून येतो. मग या अपवाही चेता ज्या आहेत त्या मेंदूचा आदेश त्या अवयवांपर्यंत पोहोचवतात. म्हणजे बघा, ह्या दोन प्रकारे सेन्सरी ऑर्गन्स, सेन्सरी न्यूरॉन्स आणि मोटार न्यूरॉन्स या दोन्हीकडून म्हणजे अभिवाही चेता आणि अपवाही चेता या दोन्हीकडून काय होतं, अं, शरीराच्या कुठल्याही अवयवाची माहिती जी असेल ती मेंदूपर्यंत पोहोचते आणि मेंदूने दिलेली जी ऑर्डर असेल किंवा आदेश असेल तो संपूर्ण अवयवापर्यंत पोहोचवला जातो. मग या सगळ्याचं हे जे कार्याचं ह्या ज्या सिस्टीमचं काम आहे ते करून घेण्याचं काम कोण करतं, तर परिघीय चेतासंस्था म्हणजे पेरिफेरल नर्व्हस सिस्टीम ही करत असते. मग ही चेतापेशी असं आपण म्हणतोय. मग ही चेतापेशी काय आहे बघूया आपण. चेतापेशी हा चेतासंस्थेचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. त्याचे परत मुख्य भाग पडतात बघा. वृक्षिका माहिती एकत्र करतात. म्हणजे तुमच्या हाताला लागलं आणि मेंदूला ऑर्डर गेली आणि पायाला लागलं आणि गेली नाही, असं नाही होत ना. शरीराच्या कोणत्याही भागाला एखादी माहिती द्यायची असेल तर संपूर्ण शरीरामध्ये हे आपल्या चेतासंस्थेचं जाळं पसरलेलं आहे. मग या चेतापेशीमध्ये काय भाग आहेत बघा, 3 भाग कोणकोणते आहेत. पहिला आहे वृक्षिका, दुसरं आहे पेशिका आणि तिसरं आहे अक्षतंतू. तुम्हाला झाडाच्या मुळासारखा जो भाग दिसतोय की नाही त्याला वृक्षिका असं म्हणतात. पेन येईल का? पेन. या झाडाच्या मुळांसारखा जो भाग दिसतोय त्याला वृक्षिका असं म्हणतात, त्याला डेंड्राइट्स असं म्हणतात. मग हे जे डेंड्राइट्स आहेत ते काय करतात, माहिती एकत्रित करतात. त्याच्यानंतर आहे पेशिकाय, म्हणजे पेशिकाय काय करतात, तर चेतापेशीचा जो पेशीद्रव असतो, पेशिकायचा अर्थच चेतापेशीचा पेशीद्रव असतो. इथून हे विद्युत आवेग काय केले जातात, अक्षतंतूकडे पाठवले जातात. मग हे सेल बॉडी कुठे आहेत बघा, मी लाल रंगाच्या एरोनी जे दाखवते ते काय आहेत,
सायटॉन आहेत बघा, पेशी काय आहेत. त्यानंतर आहेत अक्षतंतू, ज्याला आपण एक्झॉन असं म्हणतो. हे जे दिसतात ना तुम्हाला, हे सगळे काय आहेत, ते एक्झॉन आहेत. मग हे जे आहेत एक्झॉन, ते काय करतात, ते आवेग दुसऱ्या पेशीकडे वाहून नेतात. तर हे तीन भाग अशा पद्धतीनं काम करतात. वृक्षिका माहिती एकत्रित करतात. पेशी काय जे आहेत, सेल बॉडी जे आहे, ते विद्युत आवेग निर्माण करतात. आणि त्यानंतर आवेग दुसऱ्या पेशीकडे वाहून नेण्याचं काम हे एक्झॉन करत असतात. दोन चेतापेशीमधील जे सूक्ष्म अंतर आहे, तिथून विद्युत आवेग एका पेशीतून दुसऱ्या पेशीमध्ये जातो. म्हणजे बघा, आपण बटन चालू केलं की पंखा चालू होतो, किंवा आपण बटन चालू केलं की लाईट लागते. इतक्या फास्ट जसा विद्युत आवेग जातो, त्या पद्धतीनं हे जे आवेग आहेत आपल्या शरीराचे, ते एका पेशीतून दुसऱ्या पेशीत पोहोचतात. आणि या ज्या चेतापेशी आहेत, तो आवेग मूळ आपल्या मेंदूपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम करतात. मग काही गोष्टी ज्या असतात त्या प्रतिक्षिप्त क्रिया असतात बघा. म्हणजे त्वरित एखाद्या गोष्टीला प्रतिसाद दिला जातो. अचानक एखाद्या आगीच्या मेणबत्तीच्या जवळ एखाद्या बाळानं हात नेला की पटकन तो पाठीमागे घेतो. मग या ज्या क्रिया आहेत त्या काय आहेत? प्रतिक्षिप्त क्रिया आहेत. बघा, प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय आणि आणीबाणीचा प्रतिसाद कसा मिळतो? तुम्हाला इथे चित्रात पण दिसत असेल. पर्यावरणातल्या एखाद्या घटनेला दिलेला त्वरित प्रतिसाद किंवा अनैच्छिक जो प्रतिसाद असतो, त्याला आपण प्रतिक्षिप्त क्रिया असं म्हणतो. उदाहरणार्थ, गरम भांड्याला हात लागला, की आपण क्षणात काय करतो, तो हात मागं घेतो. मग अशा वेळेला माहिती मेंदूपर्यंत जाण्याची वाट पाहिली जात नाही, पण अत्यंत जलद प्रतिसाद द्यायचा आहे. मग अशा वेळेला जो मेरुरज्जू असतो, जो स्पायनल कॉर्ड असतो, तो स्वतःच काय करतो, स्नायूंना आदेश देतो. आणि या प्रवासाला काय म्हणतात, प्रतिक्षिप्त क्रियांचा प्रवास किंवा रिफ्लेक्स ऍक्ट असं आपण म्हणू शकतो. या अशा प्रतिक्षिप्त क्रिया जेव्हा दिल्या जातात, अचानक घडलेल्या घटना, अचानक म्हणजे जिथं त्वरित एखादी गोष्ट करायची आहे, अशा वेळेला मेंदूला आदेशच दिला जात नाही. अशा वेळेला जो स्पायनल कॉर्ड असतो, जो मेरुरज्जू असतो, तो स्वतः निर्णय घेतो आणि स्नायूंना आदेश देतो. आणि मग अशा वेळेला ज्या घटना घडतात किंवा ज्या प्रतिक्रिया दिल्या जातात, त्याला प्रतिक्षिप्त क्रिया असं म्हणतात. आणीबाणीमध्ये आपलं शरीर कसं प्रतिसाद देईल हे कुणाच्याही हातात नसतं. तो अचानक घेतलेला निर्णय असतो. पुढं आहे स्वायत्त चेतासंस्था. स्वायत्त या शब्दाचा अर्थच काय आहे बघा, की स्वतःचा अधिकार, स्वाधिकार. ज्या गोष्टीवर आपलं नियंत्रण नाही, अशी संस्था जी आपल्या इच्छेनुसार चालत नाही, म्हणजेच आपल्या शरीरातील अनैच्छिक क्रिया नियंत्रित करणारी ती संस्था आहे. ज्या ज्या अवयवांवर आपल्या इच्छेनुसार नियंत्रण नसतं, अनैच्छिक असतं, म्हणजे बघा, जे सगळे व्हायटल ऑर्गन्स आहेत, म्हणजे जे महत्वाचे अवयव आहेत, हृदय असेल, जठर असेल, फुफ्फुस असेल, यातलं कुणीही आपल्या इच्छेनुसार काम करत नाही. मग या सगळ्या व्हायटल ऑर्गन किंवा महत्वाच्या अवयवांची जी कार्य आहे, ती कार्य एक संस्था चालवत असते. त्याला आपण काय म्हणतो, स्वायत्त चेतासंस्था. त्यालाच आपण ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीम असं म्हणतो. मग याच्या दोन मुख्य उपसंस्था आहेत. पहिला आहे सिम्पथेटिक आणि दुसरं आहे पॅरासिम्पथेटिक. सिम्पथेटिक म्हणजे काय? आपत्कालीन परिस्थिती आहे, तणावाची परिस्थिती आहे, त्यावेळेला शरीरावरती जे नियंत्रण ठेवतं. म्हणजे बघा, अगदी एखादा प्रसंग असा घडला जो कधीच पाहिला नाही, अचानक घडलेला आहे आणि आपल्या हृदयाचे ठोके वाढतात. मग ते हृदयाचे ठोके वाढवण्याचं जे काम आहे, ती ही उपसंस्था करते. कोणती? तर सिम्पथेटिक. सिम्पथेटिक ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टीम हे काम करत असते. मग आपत्कालिक परिस्थिती संपली,
तर पुन्हा आपलं शरीर पूर्वस्थितीमध्ये येतं म्हणजे शांत होतं. तर ते शांत स्थितीमध्ये आणण्याचं जे काम आहे, ते कोण करतं? तर पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम. म्हणजे आपल्या ज्या स्वायत्त चेतासंस्था आहेत, त्याच्या 2 मुख्य उपसंस्था आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्याचं काम सिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम करते आणि ती परिस्थिती निघून गेली, संपून गेली, तर पुन्हा आपली जी बॉडी आहे, ती पुन्हा मूळ स्थितीमध्ये येते. पूर्ववत आपली स्थिती शांत होते. मग शरीराला पुन्हा शांत स्थितीत आणण्याचं जे काम आहे, ते पॅरासिम्पॅथेटिक नर्व्हस सिस्टम तिथं काम करत असते. आता हे सर्व प्रकार आपण पाहिले. मग आपल्या ज्या भावना आहेत, आपल्या ज्या स्मृती आहेत, आपण कितीही मोठे झालो, तरी देखील लहानपणाच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला आठवत असतात बघा. आपल्या ज्या भावना आहेत, आपल्या आई-वडिलांशी आपल्या जोडल्या गेलेल्या भावना किंवा आपल्या अगदी भाऊ-बहिणींशी आपल्या जोडल्या गेलेल्या भावना, या सर्व भावना असतील, ज्या सर्व स्मृती असतील, त्याच्यासाठी जी संस्था काम करते, त्यालाच आपण लिंबिक संस्था असं म्हणतो. मेंदूचा प्रमस्तिष्क आणि ब्रेन स्टेम यांना जोडणारी ही जी संस्था असते, ती काय करत असते? आपल्या भावना नियंत्रित करत असते. त्याच्यामध्ये पुन्हा 2 भाग आहेत. अमिगडाला हा भाग मनाचा कल किंवा मूड, राग, उत्साह, भीती यांसारख्या भावना नियंत्रित करतो. आपण म्हणतो की नाही, मन वढाय वढाय आणि कधी झाडावर आहे, तर कधी जमिनीच्या आत आहे. म्हणजे आपलं मन कुठं जाईल किंवा आपला मूड कसा बदलेल, हे आपण कधीच सांगू शकत नाही. कधी आपण खूप आनंदी असतो, उत्साही असतो, कधी एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला राग येतो. एखादी भयानक घटना पाहिली तर भीती वाटते आपल्याला. मग या ज्या सर्व भावना आहेत, त्या भावना नियंत्रित करण्याचं काम अमिगडाला करत असतो. त्यानंतर आपली जी स्मृती असते, त्याला काय म्हणतो आपण? हिप्पोकॅम्पल लोब असं म्हणतो. हा जो भाग आहे तो तात्पुरती स्मृती आणि दीर्घकालीन स्मृती अशामध्ये त्या स्मृतीचं काय करतो? रूपांतरित करतो. काही घटना अशा असतात ज्या फार महत्त्वाच्या नसतात. शॉर्ट टर्म मेमरी म्हणतो आपण त्याला. त्या म्हणजे एखाद्याबरोबर आपण रोज जेव्हा वावरत असतो आपण आपल्या वर्गामध्ये आपल्या विद्यार्थ्यांबरोबर रोजच्या घटना घडतात. त्यातल्या प्रत्येकच गोष्टी आपल्या लक्षात राहतात असं नाही. बऱ्याच गोष्टी अशा असतात, की 2-4 दिवसांनी आपण विसरून जातो. मग ह्या तात्पुरत्या स्मृतीमध्ये ठेवल्या जातात. पण काही गोष्टी अशा असतात, की त्या आपल्याला दीर्घकालीन लक्षात राहतात. म्हणजे एखादी गोष्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये मिस झाली आपल्याकडून, तर आपल्याला ना आयुष्यभर असं वाटतं, की नाही हे माझ्याकडून राहून गेलंय. मग ती गोष्ट आपल्या दीर्घकालीन स्मृतीमध्ये राहते. त्याला आपण लाँग टर्म मेमरी असं म्हणतो. आपल्या आयुष्यामध्ये घडलेले अतिशय महत्त्वाचे प्रसंग म्हणजे बघा 10वी-12वी ला तुम्हाला मिळालेले मार्क किंवा तुम्हाला अतिशय मोठ्या प्लॅटफॉर्मवर संधी मिळाली आहे, एखादं पारितोषिक मिळालंय. मग ही जी गोष्ट आहे ती तुम्हाला कायम स्मरणात राहणार आहे. मग ही जी आहे ती लाँग टर्म मेमरी आहे. शॉर्ट टर्म मेमरी म्हणजे तात्पुरती स्मृती आणि लाँग टर्म मेमरी म्हणजे दीर्घकालीन स्मृती. पण या दोन्हीही स्मृतींचं स्मृतीमध्ये रूपांतर करण्याचं जे काम आहे, ते कोण करत असतं? तर हिप्पोकॅम्पस करत असतं. ही जी लिंबिक संस्था आहे, ती आपल्या भावनांवर आणि स्मृतींवर नियंत्रण ठेवते. तात्पुरती स्मृती ही फक्त 30 सेकंदापर्यंत राहते बरं का. म्हणजे एखादा फोन नंबर तुम्हाला दिलाय आणि परत थोड्या वेळाने तुम्हाला विचारला एखाद्यानं, की "सांग बरं माझा फोन नंबर काय?" तर ते तुमच्या लक्षात राहत नाहीये किंवा तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याने आधार नंबर सांगितला त्याचा आणि मग त्याने म्हटलं, "टीचर मी काल तुम्हाला आधार नंबर दिला होता." मग हा नंबर तुमच्या लक्षात राहील का? नाही. ती तात्पुरती स्मृती झाली. ती फक्त 30 सेकंदापर्यंत राहू शकते. हं. पुढे जाऊयात आपण. निसर्गाची सर्वोत्कृष्ट कलाकृती. आपले प्रत्येक विचार, आपली प्रत्येक भावना, प्रत्येक कृती या 100 अब्ज चेतापेशींच्या अचूक समन्वयाचा परिणाम आहे. आपल्याला मिळणारा प्रत्येक संकेत हा या चेतापेशींकडून मेंदूकडे पोहोचवला जातो. आणि जसं-जसं वय वाढतं, तसं-तसं काय होतं बघा, मेंदूचं वजन कमी होत जातं. आणि म्हणून बऱ्याच गोष्टी विस्मरणात जायला सुरुवात होते. बुद्धिमत्तेचं जे मापन असतं, त्याला आपण इंटेलिजन्स कोशंट असं म्हणतो. मग ह्याच्यानुसार आपण बघितले अगदी निर्बुद्धापासून अतिबुद्धिमानापर्यंत त्याचे भाग केले जातात. सर्वसामान्य माणसाचा जो आय-क्यू असतो तो 100 असतो. पण एखाद्याचा आय-क्यू जर 140 पेक्षा जास्त असेल, तर ती व्यक्ती अतिशय बुद्धिमान मानली जाते आणि काही व्यक्तींचा आय-क्यू हा नॉर्मल माणसापेक्षा कमी असेल,
तर त्याला आपण वेगवेगळी नावं दिलेली आहेत. त्याचा एक चार्टच आहे आपल्याला. पण काही लोकांचा मेंदू खूपच कमी असतो. त्याला आपण निर्बुद्ध असं म्हणतो. म्हणजे व्यक्तीच्या IQनुसार, इंटेलिजन्स कोशंटनुसार काय होतात, व्यक्तीच्या बुद्धिमत्ता ठरतात. म्हणजे अतिबुद्धिमान, सर्वसामान्य बुद्धिमान, निर्बुद्ध, मंदबुद्धी, जडबुद्धी असे त्याचे प्रकार केलेले आहेत. आपण मानसशास्त्रामध्ये हे इन डिटेल घेणारच आहोत. मग ही जी मानवी चेतासंस्था आहे, ती एक फक्त जैविक यंत्रणा नाही, तर ती मानवी अस्तित्वाची ओळख आहे. मला वाटतंय मेंदू, मानवी चेतासंस्था याच्यातला एकन एक बारीक भाग आपण आज पाहिलेला आहे. इन डिटेल आपण हा भाग घेतलेला आहे. आता आपण मानवी चेतासंस्था पाहिली. फक्त आपण आता पुन्हा एकदा एक क्विक रिव्हिजन या गोष्टीची घेणार आहोत. स्लाइड इंग्रजीत आहे, पण मी प्रत्येक शब्द तुम्हाला मराठीत सांगतच आहे. ह्युमन कोऑर्डिनेशन, मानवी समन्वयासाठी ही जी नर्व्हस सिस्टीम आहे ती आपण पाहणार आहोत. ही स्लाइड घेण्याचं कारण इतकंच आहे, की ह्याच्यामध्ये तुम्हाला इन डिटेल कळेल. पहिलं आहे नर्व्हस कोऑर्डिनेशन आणि दुसरं आहे केमिकल कोऑर्डिनेशन. मग आता तिथं तुम्हाला दोन्हीमधला फरक दिसतोय बघा. नर्व्हस कोऑर्डिनेशन याचा अर्थच आहे चेता नियंत्रण आणि दुसरं आहे केमिकल कोऑर्डिनेशन म्हणजेच रासायनिक नियंत्रण. आपण मग अशी पाहिलं की जो मेंदू असतो तो कवटीमध्ये स्थित असतो, पण त्याचे 3 थर असतात. तुम्हाला इथं दिसत असेल बघा. क्रॅनियम म्हणजे वरची कवटी आहे त्याला आपण स्कल म्हणतो. त्याच्यात 3 लेयर आहेत बघा. आउटर लेयर, मिडल लेयर आणि इनर लेयर अशा 3 आवरणाच्या खाली आपला जो मानवी मेंदू आहे तो स्थित आहे. म्हणजे अचानक झालेल्या अपघातामध्ये जरी एखादा धक्का स्कलला बसला म्हणजे वरच्या क्रॅनियमला बसला, तरी देखील खालचे 3 थर आतल्या मेंदूचं काय करत असतात? संरक्षण करण्याचं काम करत असतात. आणि पुन्हा मी तुम्हाला म्हणाले तसं सेरेब्रोस्पायनल फ्लुइड हे सुद्धा काय करतं? शॉक ॲब्झॉर्प्शनचं काम करतं. म्हणजे जो तो द्रव असतो तो काय करतो, की कोणताही आघात ॲब्झॉर्ब करण्याचं काम करत असतो. इतक्या सुरक्षित ठिकाणी मानवी मेंदू स्थित आहे. त्यानंतर आपण बघितलं, की आपले सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि त्याच्यामध्ये डावा मेंदू, लेफ्ट हेमिस्फिअर आणि राइट हेमिस्फिअर हे कसे काम करतात. मग डावा जो हेमिस्फिअर आहे त्याला आपण म्हणतो, की त्याच्यामध्ये काय-काय काम करतं. डावी बाजू, मेंदूची जी डावी बाजू आहे ती काय-काय काम करते, तर लॉजिकल थिंकिंग करते. ज्याचं मॅथ्स चांगलं असतं, मॅथेमॅटिक्स चांगलं असतं, लँग्वेजेस चांगले असतात, ज्याचं स्पीच चांगलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी एखाद्याच्या चांगल्या असू शकतात. याचाच अर्थ काय आहे? त्याचा लेफ्ट हेमिस्फिअर चांगला आहे. त्याच्या मेंदूचा डावा भाग अतिशय स्ट्राँग आहे आणि काही लोकांच्या बघा आर्टिस्टिक ॲबिलिटी चांगल्या असतात. म्हणजे कलात्मक दृष्टिकोन असतो त्याच्याकडे. होलिस्टिक थिंकिंग असतं म्हणजे गोष्टीचा तो सर्वांगीण विचार करू शकतो. त्याच्याकडे नवनिर्मितीची क्षमता असते, क्रिएटिव्हिटी असते. कोणतीही गोष्ट दिली, की तो काहीतरी नवीन तयार करून दाखवू शकतो. आणि म्युझिकल ॲप्रिसिएशन म्हणजे बघा एखाद्याला संगीत खूप आवडतं. त्याला समजतं त्याच्यातलं. एखाद्याला नृत्य, गायन याच्यात काहीच रस नसतो. पण एखाद्याला ना ते खूप छान समजतं. मग त्याचे नोटेशन तुम्हाला समजतील किंवा एखादं नृत्य चालू आहे त्याच्यातले बीट्स समजतील. मग हे म्युझिकल ॲप्रिसिएशन ज्याला समजतं त्याचा राइट हेमिस्फिअर चांगला असतो. त्याचा उजवा मेंदू हा चांगला असतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या मेंदूचे जे 2 भाग आहेत, डावा भाग आणि उजवा भाग हे कसे काम करतात हे सांगितलं मी तुम्हाला. आणि पुन्हा इथं खाली दिलंय बघा, की मानवी मेंदूचं जे वेट आहे, वजन आहे, ते 1300 ते 1400 ग्रॅम इतकं असतं.
आणि जवळजवळ 100 अब्ज चेतापेशींनी तो मेंदू काय आहे बनलेला आहे. त्यानंतर आहे फोरब्रेन. आता आपण मगाशी जेव्हा स्लाइड बघितली त्यावेळेला प्रत्यक्ष जागा नाही समजली म्हणून पुन्हा ही स्लाइड घेतली. पहिला भाग सेरेब्रम. सेरेब्रम कुठे आहे तुम्हाला आता इथं एरोनी दिसत असेल. स्पीच प्रोडक्शन कुठून होतंय, ब्रोकाज एरिया कुठं आहे बघा. आपण जे बोलतोय, आपल्याला जे शब्द येतात, बोलता येतात, त्याची जागा कुठे आहे हे तुम्हाला दिसत असेल. 85% टोटल ब्रेनचा 85% भाग हा कशाने बनलेला असतो, तर 85% भाग हा प्रमस्तिष्काने व्यापलेला असतो आणि म्हणून याला माणसाचा मोठा मेंदू असं म्हणतात. मनाची एकाग्रता, नियोजन, निर्णय क्षमता, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टी या प्रमस्तिष्कावरती डिपेंडेड असतात, अवलंबून असतात आणि त्यालाच आपण सेरेब्रम असं म्हणतो. प्रमस्तिष्कानंतरच फोरब्रेन मधला म्हणजेच अग्रमस्तिष्कामधला दुसरा भाग आहे बघा थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. आता त्याची जागा तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर थॅलॅमस जे आहे ते स्पर्श, तापमान, वेदना, दाब यांसारख्या सगळ्या गोष्टी नियंत्रित करतो. आणि हे जो हायपोथॅलॅमस आहे त्याची जागा बघा तुम्ही, तर हायपोथॅलॅमस हा भूक नियंत्रण करणं, तापमान नियंत्रण करणं, एखाद्याला तहान लागली आहे, एखाद्याला भूक लागली आहे, या सगळ्या गोष्टीचं जे नियंत्रण आहे ते या हायपोथॅलॅमस कडून होत असतं. त्यानंतर मिड ब्रेन. तुम्हाला करेक्ट पोझिशन प्रत्येक भागाची करेक्ट पोझिशन कुठं आहे हे या आकृतीवरनं व्यवस्थित दिसत असेल बघा. मिड ब्रेन म्हणजेच आपण मगाशी काय म्हणालो की मध्य मस्तिष्क हा मुख्यतः मेंदूचा अनैच्छिक गोष्टींचं काय करतो, हा नियंत्रण करत असतो. आणि मध्य मस्तिष्काचा भाग हा दृश्य प्रतिक्षेप जे असतात म्हणजे व्हिज्युअल रिफ्लेक्स याचं वहन करण्याचं सुद्धा काम हा करत असतो. इनव्हॉलंटरी ऍक्शनसाठी मोस्टली मिड ब्रेन हा काम करत असतो. आणि हा काय आहे तर तो ब्रिज आहे. कशाचा ब्रिज आहे तर फोरब्रेन आणि हिंड ब्रेन म्हणजे समोरचा भाग ज्याला फोरब्रेन म्हणतो आपण, अग्र मस्तिष्क म्हणतो, आणि हिंड ब्रेन म्हणजे पश्चिम मस्तिष्क, पाठीमागचा भाग, या दोन्ही भागांना जोडण्याचं, त्यांचा ब्रिज म्हणून काम करण्याचं, पूल म्हणून काम करण्याचं महत्वाचं काम सुद्धा मिड ब्रेन करत असतो. हिंड ब्रेन बघा, म्हणजेच आपण पश्च मस्तिष्क असं म्हटलं होतं. आता त्याचे 3 भाग आपण सांगितले होते. अनुमस्तिष्क, त्याच्यानंतर मस्तिष्क पुच्छ आणि पॉन्स वरोली. या तिन्ही गोष्टीची तुम्हाला जागा समजली असेल. मेडुला ऑब्लॅंगटा म्हणजे ज्या अनैच्छिक क्रिया आहेत त्या मेडुला ऑब्लॅंगटाकडून काय केल्या जातात, नियंत्रित केल्या जातात. रक्ताभिसरण असेल, श्वसन असेल, श्वसनाचा दर असेल, शिंकणं असेल, अचानक पापण्या मिचकावणं असेल, खोकणं असेल, या सर्व गोष्टी मेडुला ऑब्लॅंगटाकडून काय केल्या जातात, नियंत्रित केल्या जातात. हा जो आहे तो तुम्हाला दिसत असेल. हा जो आहे तो एच शेप दिसतोय बघा. आणि इकडं जी 40 ते 50 सेंटीमीटर ही जी लांबी दाखवलेली आहे तो आपल्या पाठीचा कणा आहे, त्यालाच आपण मेरुरज्जू असं म्हणतो. मग आता हे पूर्ण नेटवर्क कसं दिसतंय बघा. क्रॅनियल नर्व्ह म्हणजे आपल्या मेंदूकडून येणाऱ्या ज्या चेता आहेत त्यांच्या 12 जोड्या आहेत. त्याचं मुख्य स्थान हे ब्रेन आहे म्हणजे मानवी मेंदूमधून हे येतात. त्याच्यानंतर स्पायनल नर्व्ह हे 31 जोड्या आहेत. ते काय काम करतात तर लिम्ब सिंगलिंगचं काम करतात. आपण त्यानंतर काय पाहिलं तर जे आपले चेता आहेत म्हणजे नर्व्ह ज्या आहेत त्याची स्ट्रक्चर पाहिली बघा आपण. मुख्यतः चेता किंवा न्यूरॉन्स हे जे आहे ते आपल्या मेंदूचं कार्यात्मक आणि रचनात्मक एकक आहे असं आपण म्हणू शकतो. संपूर्ण जी पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे म्हणजे परिघीय चेतासंस्था आहे त्याच्यामध्ये या चेता असतात. मुख्यतः या चेतापेशी आणि चेताबंध याच्याने बनलेल्या असतात. मग याच्यामध्ये आपण बघितलं की डेंड्राइट्स म्हणजे वृक्षिका, आपल्या सभोवतालच्या वातावरणातली सगळी माहिती या चेतापेशीच्या या मुळासारख्या दिसणाऱ्या भागाकडून एकत्र केली जाते.
आणि इथं रासायनिक अभिक्रिया होते आणि काय होतात, विद्युत आवेग निर्माण होतात. म्हणजे आपण मगापासून म्हणत होतो की 2 प्रकारच्या संस्था असतात. मग काही या चेता नियंत्रण करतात आणि काही या रासायनिक नियंत्रण करतात. मग या रासायनिक नियंत्रणाची गोष्ट आता तुम्हाला लक्षात आली असेल. हे जे डेंड्राइट्स दाखवलेत, याला आपण मराठीत वृक्षिका असं म्हणतो. आपल्या संपूर्ण सभोवतालच्या वातावरणातील सर्व माहिती चेतापेशीच्या या भागातून एकत्र केली जाते आणि इथं रासायनिक अभिक्रिया होते आणि इलेक्ट्रिक इम्पल्स म्हणजे विद्युत आवेग इथून निर्माण होतात. तुम्हाला त्या चित्रामधून आणि रंगामधून ह्या गोष्टी लक्षात येत असतील. त्यानंतर बघा, पेशी काय म्हणजे चेतापेशीचा पेशीद्रव, त्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणतो. सायटोप्लाझम दिसत असतील तुम्हाला. मध्यभागी केंद्रक आहे. न्यूक्लियस म्हणतो आपण त्याला. आणि त्यानंतर चेतापेशीच्या टोकाकडे विद्युत आवेगाचं वहन करणं हे काम कोण करतं? तर एक्झॉन म्हणजेच अक्षतंतू असं त्याला म्हणतात. तर हे जे आहे ते मानवी मेंदूचं कार्यात्मक आणि रचनात्मक एकक आहे. इथं खूपच डीप दिलेलं आहे. आता आपण मगाशी पाहिलं की प्रतिक्षिप्त क्रियाला वगैरे रॅपिड रिस्पॉन्स जे असतात ते कोणाकडून दिले जातात, तर तिथं मेंदूपर्यंत प्रतिक्षिप्त क्रियाच्या वेळेला मेंदूपर्यंत आवेग पोहोचवले जात नाही, तर जो स्पायनल कॉर्ड असतो तो निर्णय घेतो आणि स्पायनल कॉर्ड आपल्या संपूर्ण अ, प्रतिक्षिप्त क्रियांचं जे नियंत्रण असतं ते करण्याचं काम स्पायनल कॉर्ड करत असतो. पर्यावरणातल्या एखाद्या घटनेला अचानक त्वरित प्रतिसाद दिला जातो किंवा कोणतीही एखादी अशी घटना घडली की त्याला आपण पटकन उत्तर देतो. मग या ज्या क्रिया आहेत त्या प्रतिक्षिप्त क्रिया आहेत, रिफ्लेक्स ऍक्शन आहेत. रिफ्लेक्स ऍक्शन करण्याचं काम स्पायनल कॉर्ड म्हणजेच मेरुरज्जू करत असतो. स्वायत्त चेतासंस्था आपण पाहिल्या अनिश्चित क्रिया कशा पद्धतीनं काम करतात. त्यानंतर आपल्या स्मृती ज्या असतात, दीर्घकालीन स्मृती असतील किंवा शॉर्ट टर्म मेमरी तात्पुरत्या स्मृती असतील, 30 सेकंदापर्यंत तात्पुरत्या स्मृती राहतात. मग ही लिंबिक सिस्टीम कशा पद्धतीनं काम करते हे आपण डिटेल मगाशी पाहिलेलं आहे. फक्त त्याचं स्थान व्यवस्थित दिसावं म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलेलं आहे. मला वाटतं मानवी चेतासंस्था इन डिटेल आज आपण पाहिलेलं आहे. तर आपण काय करूयात आता, याच्यावरचे काही प्रश्न पाहूयात. चला आपण काही प्रश्न घेऊयात. मानवी मेंदूचं सरासरी वजन हे किती असतं? ऑप्शन देते बघा मी. 1200 ते 1300 ग्रॅम, 1600 ते 1800 ग्रॅम, 1300 ते 1400 ग्रॅम, 800 ते 1000 ग्रॅम. उत्सर्जन चेतासंस्था नाही एक्सिटरी सिस्टमची व्यवस्थित उत्तरं दिलेली आहेत सर्वांनी. मानवी मेंदूचं सरासरी वजन 1300 ग्रॅम ते 1400 ग्रॅम इतकं असतं. त्यानंतर मेंदूमधून दर मिनिटाला किती रक्त वाहतं? 600 ते 700, 800 ते 1000, 1000 ते 1200, 750 ते 1000. या सर्व प्रश्नांची PDF तुम्हाला ग्रुपवर मिळेल. वेळेअभावी आता मी फक्त 2 ते 3 प्रश्न घेते.
त्यानंतर पुढील तास सुरू होईल. बरोबर आहे. बरोबर आहे. आडसुळे सर बरोबर आहे. मेंदूमधून दर मिनिटाला 750 ते 1000 मिलीलिटर इतकं रक्त वाहतं. तर शेवटचा प्रश्न की चेतासंस्थेचं कार्यात्मक आणि रचनात्मक घटक कोणता आहे? चेतापेशी, मेंदू, मेरुरज्जू की चेता? चेतासंस्थेचा कार्यात्मक आणि रचनात्मक घटक कोणता आहे? बरोबर आहे चेतापेशी.